नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्ण राजपूत माझ्या सहज शिकूया मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वी मराठी सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 7 नातवंडास पत्र. तर हे नातवंडास पत्र हा धडा आज आपण शिकणार आहोत. याचे लेखक आहेत नंदकुमार नाटेकर. तर विद्यार्थी मित्रांनो, नंदकुमार नाटेकर हे एक बॅडमिंटन प्लेयर आहेत, खेळाडू आहेत. त्यांनी आपल्या नातवंडांसाठी पत्र लिहिलेलं आहे. तर ते पत्र त्यांनी काय लिहिलेलं आहे ते आता आपण पाहणार आहोत. चला तर मग हे बघा, नंदकुमार नाटेकर. तुम्हाला त्यांचे मी फोटो इथे टाकलेले आहेत. तुम्हाला कळलं पाहिजे की ते कोण आहेत, त्याच्यासाठी आपण हे केलेलं आहे. नातवंडास पत्र. चला लेखकांचा परिचय करून घेऊया. नंदू नाटेकर म्हणजेच नंदकुमार नाटेकर हे भारताचे माजी बॅडमिंटन राष्ट्रीय विजेते आहेत. नाटेकर यांनी भारतासाठी 15 वर्षाच्या कारकिर्दीत 100 पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. त्यांनी एकूण 6 वेळा मॅन्स सिंगल नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मॅन्स डबल नॅशनल चॅम्पियनशिप मिळवून एकूण 6 वेळा आणि मिश्र दुहेरी राष्ट्रीय स्पर्धेत 5 वेळा विजेतेपद मिळवले आहे. 1961 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रस्तुत पाठातून लेखकाने निसर्ग सानिध्यात गेलेले समृद्ध बालपण, बॅडमिंटनची आवड आणि सातत्यपूर्ण परिश्रम आणि त्यातून संपादित केलेले उज्ज्वल यश या गोष्टींविषयी संवाद पत्ररूपाने आपल्या नातवंडांशी साधला आहे. प्रस्तुत पाठ हा आजी आजोबांची पत्रे या पुस्तकातून घेतला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नंदू नाटेकर म्हणजेच नंदकुमार नाटेकर हे आपल्या भारताचे माजी म्हणजे काय, अगोदर खेळत होते, आता खेळत नाहीत, अगोदर खेळत होते. अगोदर झालेले असते त्याला आपण माजी म्हणतो. तर माजी बॅडमिंटन राष्ट्रीय विजेते आहेत, म्हणजे बॅडमिंटन प्लेयर आहेत ते. आणि त्यांनी जवळजवळ 15 वर्ष कारकीर्द म्हणजे 15 वर्ष ते बॅडमिंटन खेळले. त्या 15 वर्षात त्यांनी 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय म्हणजे नॅशनल आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल पुरस्कार मिळवलेले आहेत. आणि 1961 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार. विद्यार्थी मित्रांनो, अर्जुन पुरस्कार हा भारत सरकारकडून दिला जाणारा पुरस्कार आहे. आणि हा पुरस्कार खेळाडूंसाठी म्हणजे प्रत्येक खेळाडूंसाठी अर्जुन पुरस्कार हा अतिशय महत्वाचा मानला जातो. तशा अतिशय महत्वाच्या अशा पुरस्काराने नंदकुमार नाटेकर यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. म्हणजे लेखक हे खूप चांगले बॅडमिंटन प्लेयर आहेत. तर आता ते हे चांगले बॅडमिंटन प्लेयर आहेत. तर मग त्यांनी त्यांची नातवंड म्हणजे त्यांच्या मुलींचे जे मुलं आहेत, त्यांची नातवंड आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे की लेखक कसं त्यांचं निसर्गाच्या सानिध्यात त्यांचं बालपण गेलं, त्यांना बॅडमिंटनची आवड कशी निर्माण झाली आणि कसं त्यांनी परिश्रम म्हणजे मेहनत घेऊन यश संपादन केलं हे त्यांनी त्यांच्या नातवंडांना ते सांगता आहेत. चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या धड्याला. पाहूया काय म्हणतायत लेखक आपल्या नातवंडांना. आता आजकाल कसं आहे, आपल्याकडे टेलिफोन, त्याच्यानंतर तुमचं व्हॉट्सॲप, तुम्ही अगदी तुमचे आजी आजोबा कितीही लांब असले तरी व्हिडिओ कॉलिंग करून ते तुम्हाला अगदी तुमच्या समोर दिसतात, बरोबर आहे की नाही. पूर्वीच्या काळी असं नव्हतं. तर त्याच्यामुळे आजी आजोबा लांब राहायचे, तर आजी आजोबा आपल्या नातवंडांसाठी पत्र लिहायचे. तर तशाच प्रकारचं हे पत्र लेखकांनी आपल्या नातवंडांसाठी लिहिलेलं आहे. पहले के जमाने में क्या था, जो दादा दादी, आजोबा यानी कि दादाजी या फिर नानाजी, मराठी में दादाजी और नानाजी दोनों को भी आजोबा ही बोलते. तो उन्होंने अपने नाती जो है मतलब ग्रैंडसन जो है अपने, सब उनके लिए ये लेटर लिखा हुआ है. तो देखते अभी उन्होंने क्या क्या लिखा है लेटर में. आता हे याला आपण काय म्हणू शकतो, इनफॉर्मल लेटर. हे फॉर्मल लेटर नाहीये, हे इनफॉर्मल म्हणजे अनौपचारिक पत्र आहे. आता आपण आता हे लेसन झाल्यानंतर पत्र लेखन हा व्हिडिओ मी बनवणार आहे. त्याच्यामध्ये औपचारिक पत्र म्हणजे काय, अनौपचारिक पत्र म्हणजे काय आणि अनौपचारिक पत्र कसं लिहायचं, औपचारिक पत्र कसं लिहायचं, पत्राचा मायना कसा लिहायचा, हे सगळं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. तर आता आपण फक्त ह्या पत्रात काय लिहिलेलं आहे ते आपण पाहूया. प्रिय उद्धव, मेघा, मिहिका व जान्हवी, अनेक
आशीर्वाद, हे सगळे त्यांच्या नातवंडांची नाव आहेत. उद्धव, मेघा, मिहिका, जान्हवी, त्या सगळ्यांना त्यांनी काय अनेक आशीर्वाद सांगितलेले आहे. कितीदा तरी मनात येते की तुम्हा चौघांबरोबर बसून तुमच्याशी मनसोक्त गप्पा माराव्यात. मी माझे बालपण कसे घालवले ते तुम्हाला सांगावे. माझे शाळा कॉलेजातले दिवस कसे होते ते सांगावे आणि पुस्तकातून, मित्रांकडून व शिक्षकांकडून मी काय काय आणि कसे कसे शिकलो ते सांगावे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझ्या आईवडिलांकडून, तुमच्या पणजी पणजोबांकडून, त्यांच्या मायेतून मी काय शिकलो हेही तुमच्याशी बोलावे. पण प्रत्यक्षात तुमच्याशी बोलताना मोकळेपणाने मनासारखे बोलता येतच असे नाही. म्हणून वाटले की तुम्हाला हे पत्र लिहावे. आता लेखकाला काय वाटतंय की त्यांच्या सगळ्या नातवंडांशी त्या खूप गप्पा माराव्या. त्यांनी म्हणजे लेखकाने कसं त्यांचं बालपण घालवलं, त्यांनी शाळा कॉलेजमध्ये काय काय गमती जमती केल्या, त्यांनी जे पुस्तकं वाचली त्या पुस्तकांमधून, त्यांच्या मित्रांकडून, शिक्षकांकडून ते काय काय शिकले, कशा प्रकारे शिकले, हे सगळं आपल्या नातवंडांना सांगावं असं लेखकाला खूप वाटतं. त्याचप्रमाणे लेखकाचे आई वडील, आता लेखक हे नातवंडांचे कोण आहेत? आजोबा. म्हणजे लेखकाचे आई वडील ह्या मुलांचे कोण लागणार? पणजी पणजोबा. लक्षात घ्या, आपल्या आजी आजोबांचे जे आई वडील असतात ना त्यांना आपण पणजी आणि पणजोबा, म्हणजे आजी असेल म्हणजे आजोबांची आई असेल तर तिला आपण पणजी म्हणतो आणि आजोबांचे वडील असेल तर आपण त्यांना पणजोबा म्हणतो. ही नाती लक्षात ठेवा. कारण आपल्याला आई बाबा आजी आजोबा इतकंच माहिती असतं, पणजी पणजोबा हे आपल्याला माहीत नसतं. तर पणजी म्हणजे आपल्या आजीची आई आणि पणजोबा म्हणजे आपल्या आजीचे म्हणा किंवा आजोबांचे म्हणा वडील. तर मी तुमच्या पणजी पणजोबांकडनं काय काय शिकलो हे सगळं त्या लेखकांना त्यांच्या या नातवंडांना सांगायचं है. ये सब उन्हें बताना है. पणजी यानी के अपने दादी या फिर नानी जो कोई है उनकी मम्मी, उनकी माँ, और पणजोबा यानी अपने जो दादाजी नानाजी जो कोई भी है उनके पिताजी, तो उनको पणजोबा बोलते हैं, ये ध्यान में रखना. प्रत्यक्षात तुमच्याशी बोलताना मोकळेपणा आणि मनासारखं बोलता येत नाही. कधी कधी काय होतं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बोलायचं खूप असतं पण समोरच्याशी आपण मनमोकळेपणाने त्याच्या समोर बोलू शकत नाही. मग त्यावेळेला लिहून, पत्र लिहून किंवा लिहून संदेशाद्वारे ती गोष्ट सांगणं कधी कधी सोपं जातं. तसंच लेखकाला वाटतंय की मी तुमच्याशी समोर बसून बोलू शकत नाही मोकळेपणाने. वयाचं अंतर, पिढ्यांमधलं अंतर, त्याच्यामुळे प्रत्यक्षपणे बोलता येत नाही. पण म्हणून त्यांनी पत्र लिहून त्यांच्या मनातल्या भावना आपल्या नातवंडांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. चला तर मग पाहूया काय म्हणतायत आता लेखक आपले आजोबा आपल्या नातवंडांना. मी शिकायला सांगलीला होतो. सांगली हे महाराष्ट्रातले एक गाव आहे. आमच्या शाळेला खूप मोठे मैदान होते आणि त्याच्या जवळच एक बाग होती. आम्ही तिथे मनसोक्त खेळायचो, हुंदडायचो, झाडावर चढायचो, पाऊस आला की त्यात चिंब भिजायचो. निदान सुट्टीमध्ये तरी तुम्ही तुमच्या मोठ्या शहरांमधून बाहेर पडून थंड हवेच्या गिरीस्थानावर किंवा छोट्या गावी गेले पाहिजे. पक्ष्यांचे चिवचिवणे, थवे न्याहाळणे, तसेच जंगलातील विविध पशूंचे आवाज ऐकणे हा मोठा मजेशीर अनुभव असतो. मोकळे आकाश, वाहती नदी आणि झाडे आपल्यासाठी गमतीचा नजराणाच आणत असतात. त्याची मजा तुम्ही लुटलीच पाहिजे. काय सांगतायत लेखक की मी म्हणजे लेखक स्वतः शिकायला सांगलीला होते. सांगली हे महाराष्ट्रातलंच एक गाव आहे. लेखकाच्या शाळेला खूप मोठे मैदान होते. मैदान म्हणजे ग्राउंड होतं आणि त्याच्या शेजारीच एक बाग होती सुंदर. तिथे लेखक मनसोक्त म्हणजे त्यांच्या मनाप्रमाणे हवं तितका वेळ ते छानपैकी तिथे खेळायचे, हुंदडायचे, झाडावर चढायचे, पाऊस आला की पावसामध्ये चिंब भिजायचे. आणि ते त्यांच्या नातवंडांना काय सांगतायत की आता तुम्ही मोठ्या शहरांमध्ये राहतात पण निदान सुट्ट्यांमध्ये तरी तुम्ही एखाद्या गिरीस्थानावर, गिरी म्हणजे पर्वत, गिरी म्हणजे पर्वत आणि गिरीस्थान म्हणजे पर्वताचं ठिकाण, म्हणजे असे एखाद्या उंच ठिकाणी गिर्यारोहण म्हणतो आपण, पर्वतावर चढतो ना त्याला गिर्यारोहण म्हणतात. म्हणजे अशा उंच पर्वताच्या ठिकाणी तुम्ही जा किंवा छोट्याशा खेड्यामध्ये तरी तुम्ही फिरायला जा. तिथे जाऊन तुम्ही काय करा, पक्ष्यांचे चिवचिवणे ऐका, थवे न्याहाळणे. थवा म्हणजे काय? थवा म्हणजे पक्ष्यांचा थवा, म्हणजे अनेक पक्षी जेव्हा एकत्र दिसतात ना त्याला आपण थवा म्हणतो. तर हा थवा, पक्ष्यांचा थवा न्याहाळणे म्हणजे काय? त्याच्याकडे पाहणे.
खूप गंमत असते त्याच्यामध्ये पण. हे पक्षी कसे अगदी सगळे एका ओळीने उडत असतात, एका पाठोपाठ एक अगदी छान असे घोळक्याने, म्हणजे असं आपल्याला वाटतं की कोणीतरी त्यांना शिस्तीमध्ये उडायला सांगितलेलं आहे. कोणीतरी त्यांच्यावरती लक्ष ठेवतंय आणि ते अगदी छानपणे उडत असतात. हे थवे बघायला पण ना खूप मज्जा येते विद्यार्थी मित्रांनो. तसेच जंगलातले विविध अनुभव, विविध पशु-पक्ष्यांचे आवाज ऐकणे किंवा तुम्ही एखाद्या वाहत्या नदीकाठी गेलात तर त्या नदीमध्ये पोहणे, नदीचा आवाज ऐकणे, मोकळं आकाश पाहणे, अशा खूप गमती असतात. तुम्ही पर्वताच्या ठिकाणी जा किंवा छोट्या खेड्यांमध्ये जा. थोडक्यात काय सांगायचं लेखकांना, की तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जा आणि निसर्गाचा आनंद घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अभ्यासक्रमातच पहा, आधी आपण पाहिलं घाटात घाट वरंदा घाट, त्याच्यामध्ये सुद्धा निसर्गाचं महत्त्व दिलेलं आहे. आणि आता पुन्हा हा धडा आपला म्हणजे निसर्गाच्या जवळ आपण गेलं पाहिजे. निसर्गाचा अनुभव आपण घेतला पाहिजे, हेच आपल्याला सांगितलेलं आहे. खरंच आपण मोठ्या-मोठ्या शहरांमध्ये आता राहतो आणि आपला बराचसा वेळ आता मैदानातल्या खेळांवरही न जाता टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप याच्यामध्ये जातो आणि निसर्गापासून आपण लांब चाललेलो आहोत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला आता मिळत नाहीयेत. म्हणून त्या आजोबांना सुद्धा अशी काकुळता वाटते, की माझ्या नातवंडांना हे जे मी अनुभवलेलं आहे, ज्याच्यातून मी शिकत गेलेलो आहे, ते माझ्या नातवंडांना सुद्धा अनुभवता यायला पाहिजे. म्हणून त्यांनी त्यांना सांगितले, की तुम्ही अशा ठिकाणी फिरायला जा आणि पक्ष्यांचे आवाज वगैरे छानपैकी तुम्ही ऐका. ही जी निसर्गामधली जी गंमत आहे, तिची मजा तुम्हाला लुटता आलीच पाहिजे. म्हणजे तिचा आनंद तुम्हाला घेता आलाच पाहिजे. माझ्यापुरते बोलायचे तर मी अभ्यासामध्ये काही फारसा चांगला नव्हतो. मला खेळायला मात्र आवडायचे आणि बॅडमिंटनची आवड मला लहान वयातच लागली होती. निरनिराळे चषक व ढाली घेतलेले माझे कितीतरी फोटो तुम्ही पाहिले आहेत ना? सातत्याने परिश्रम करूनच मी विजेता खेळाडू होऊ शकलो. आंतरराष्ट्रीय सामन्यात आपल्या देशाचे मी प्रतिनिधित्व केले. मला अर्जुन पुरस्कार मिळाला. आता स्वतःबद्दल म्हणताना काय म्हणतायत लेखक, की मी अभ्यासामध्ये काही फारसा चांगला नव्हतो. म्हणजे मला खूप चांगले मार्क वगैरे मिळायचे असं नव्हतं. अगदी सो विद्यार्थी आपण म्हणतो त्याप्रमाणे मी होतो. पण मला खेळायला मात्र फार आवडायचे आणि बॅडमिंटनची आवड मला लहान वयातच लागली होती. म्हणजे त्यांना लहान वयातच खेळाची आवड लागलेली होती. म्हणजे आपले अभ्यासातले खूप चांगले मार्क 80%, 90%, 95%, 99% हेच महत्त्वाचे नसतात. तुम्हाला जी गोष्ट आवडते, मग ते खेळ म्हणा, चित्रकला म्हणा, गायन म्हणा, नृत्य म्हणा, जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही केलं पाहिजे. तर खेळायला मात्र मला फार आवडायचे आणि बॅडमिंटनची आवड त्यांना कशी लहानपणापासूनच लागलेली होती. तुम्ही पाहिलं म्हणजे त्यांनी आता हे नातवंडच आहे, तर त्यांनी त्यांच्या आजोबांचे निर्णय चषक आणि ढाल म्हणजे काय ट्रॉफीज. हं. चषक, ढाल, ट्रॉफीज असतात ना, वेगवेगळ्या ट्रॉफी घेतलेले तुम्ही माझे फोटो पाहिलेलेच आहेत असं ते त्यांना म्हणतायत. सातत्याने परिश्रम, सातत्याने म्हणजे नेहमी, परिश्रम म्हणजे मेहनत. म्हणजे त्यांना जे सगळे ट्रॉफीज मिळालेल्या आहेत खूप साऱ्या, 100च्या वरती त्यांनी बक्षिसं मिळवलेली आहेत. तर हे काही सहज मिळालंय का त्यांना? एकदा दोनदा खेळून नाही. तर त्यांनी सातत्याने परिश्रम आणि मेहनत केली म्हणूनच ते विजेता म्हणजे जिंकणारा खेळाडू म्हणून ते नावारूपाला आले. आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल सामन्यांमध्ये इंटरनॅशनल म्हणजे गेम्स होतात बॅडमिंटनचे त्याच्यामध्ये त्यांनी देशाचं प्रतिनिधित्व केलं. देशातर्फे ते खेळायला गेले आणि त्यांना अर्जुन पुरस्कार मिळाला. मी जसं तुम्हाला सांगितलं जेव्हा आपण लेखकाचा परिचय वाचला, की अर्जुन पुरस्कार हा प्रत्येक खेळाडूसाठी महत्त्वाचा पुरस्कार असतो. हा भारत सरकारकडनं दिला जाणारा एक मानाचा पुरस्कार आहे. अर्जुन पुरस्कार ये अ, भारत सरकार की तरफ से देने जाने वाला एक बहुत ही महत्वपूर्ण पुरस्कार है, जो जो भी खिलाड़ी को जो प्लेयर होते हैं फिर वो क्रिकेटर हो, बैडमिंटन खेलने वाले हो, टेनिस खेलने वाले हो, कोई भी प्लेयर हो, तो उनको मिलना ये बहुत ही शान की बात मानी जाती है। तो ऐसा अर्जुन पुरस्कार मिला, तो ऐसे मिला है क्या? वो नहीं, तो लेखक ने सातत्य से मेहनत यानी हमेशा मेहनत करके ही उनको ये सफलता मिली हुई है। तुम्ही कोणता ना कोणता खेळ खेळलाच पाहिजे. मग तो क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन असा तुम्हाला जो कोणता आवडत असेल तो खेळ असू दे. खेळ खेळण्यामुळे आपल्या आयुष्याला शिस्त येते. कोणत्याही प्रसंगांचा सामना कसा करायचा, अगदी हरावे लागले तरी कसे हरायचे, ते खेळ आपल्याला शिकवतात आणि जिंकलो तर जिंकण्याचा आनंदही मिळवून देतात. हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. काय म्हणतायत हे आजोबा आपल्या नातवंडांना, की तुम्ही कोणता ना कोणता खेळ हा खेळलाच पाहिजे.
तुम्ही क्रिकेट खेळा, टेनिस खेळा, बॅडमिंटन खेळा किंवा इतर आणखी तुम्ही स्विमिंग वगैरे काहीही करा. पण एक खेळ खेळा. कारण खेळल्यामुळे आपल्या आयुष्याला एक शिस्त येते. शिस्त कशाप्रकारे येते? कोणताही खेळ खेळताना त्याचे काही नियम असतात, ते आपल्याला पाळावे लागतात. काही ठराविक वेळेलाच ठराविक गोष्टी कराव्या लागतात. ते आपल्याला आपोआप आपल्या अंगवळणी पडतं. म्हणजे आपण आपोआप तो खेळ खेळताना आपल्याला ते जमायला लागतं. आणि महत्त्वाची गोष्ट असते खेळामध्ये, की खेळताना अगदी आपण हरलो, तरी त्या हरण्याला कसं सामोरं जायचं? हरण्यामुळे आपण स्वतःमध्ये नैराश्य येऊ द्यायचं नाही. आज हारलो, तर उद्या मी नक्कीच जिंकेल या आशेवरती आपण पुन्हा पुढे जायचं असतं. हे आपल्याला खेळातूनच समजतं. कारण खेळ हा 2 जणांमध्ये किंवा 2 टीममध्ये असा खेळला जातो, बरोबर आहे? त्याच्यामध्ये एक टीम हरणार असते किंवा एक खेळाडू हरणार असतो, तो दुसरा जिंकणार असतो. तर जो हारणार आहे त्याला आपली हार स्वीकारता यायला पाहिजे. म्हणजे जरी आपल्याला अपयश आलं, तरी त्या अपयशातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे आणि यशाच्याकडे मार्गक्रमण करायचे असतं. हे आपल्याला खेळातून समजतं. आणि जर आपण जिंकलो, तर आपल्याला जिंकण्याचा आनंदही किती साध्या पद्धतीने आपण घेतला पाहिजे, हे आपल्याला खेळातून समजतं. मुझे ये जो बात बताई है ना लेखक ने, ये बहुत हमारी मतलब जिंदगी में इम्पोर्टेंट बात है कि खेल हमें क्या सिखाता है? डिसिप्लिन तो सिखाता ही है, पर डिसिप्लिन के साथ साथ शिस्त यानी कि डिसिप्लिन डिसिप्लिन के साथ साथ अगर हम हारते हैं तो हार को भी हमने कैसे अपनाना चाहिए, हार को भी कैसे अपनाकर आगे बढ़ना चाहिए, ये हमें खेल में से सीखने को मिलता है। और जीतने का भी आनंद हमने कैसा लेना चाहिए, ये हमें खेल में से, क्योंकि देखो खेल होता है या दो टीम में होता है, दो प्लेयर्स में होता है, तो इसमें फिक्स होता है एक टीम या एक प्लेयर तो हारने वाला है, एक जीतने वाला है, तो उसमें तो कोई चेंजेस नहीं है। तो अगर हमें हार भी आती है, तो हारने की वजह से, हारने के डर से हम खेलना नहीं छोड़ते। अगर हारे तो भी वो हार भी अच्छी तरह से हमें स्वीकार करनी होती है। हमें उससे डिप्रेशन में नहीं जाना होता है। तो खेल ही एक ऐसा माध्यम है कि हम लोगों को हार कर भी आगे हम जीत कैसे पा सकते हैं, इसमें से इसका हमें मार्ग दिखाता है। और जीतने का अनुभव भी हमें खेल में से ही हम अच्छी तरह से ले सकते हैं। यही लेखक अपने जो ग्रँडसन्स है उनको बताना चाहते हैं. प्रत्येकाने दररोज काहीतरी व्यायाम केलाच पाहिजे. मला वेळ नाही ही सबब सांगू नका. वेळ नाही म्हणून जेवण करायचे राहते का? दोन्ही जेवणांसाठी कसा बरोबर वेळ मिळतो? मी म्हणतो ते पटते का तुम्हाला? जर काही व्यायाम झाला नसेल तर आजही वयाच्या 66व्या वर्षी सुद्धा मला जेवावेसे वाटत नाही. तुम्ही जसे मोठे व्हाल, शाळातून कॉलेजात जाल, तसा तसा तुम्हाला कमीच वेळ राहणार आहे. पण तरी तुम्ही व्यायामासाठी तास 2 तास काढलेच पाहिजेत. मग तो व्यायाम खुल्या मैदानावरील असो, एखाद्या क्लबमधील असो किंवा खास व्यायामासाठीच असलेल्या जिममधला असो. बघा इथे आपल्याला लेखकांनी काय सांगितलेलं आहे? व्यायामाचं महत्त्व सांगितलेलं आहे, की व्यायाम हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आपण काय करतो बरेच जण व्यायाम करायला सांगितला, तर आम्हाला वेळ नाहीये असं सांगतो. तर लेखक काय म्हणतात, की वेळ नाही ही सबब, सबब म्हणजे काय? कारण. वेळ नाही ही सबब तुम्ही सांगूच नका. सबब म्हणजे कारण. मला वेळ नाही असं सांगूच नका. जेवायला तुम्हाला वेळ नाही असं तुम्ही म्हणतात का? आप लोग ऐसे कभी बोलते क्या मुझे खाना खाने के लिए टाइम नहीं है. दोनों टाइम खाना खाते ही ना. 2 वेळेचं आपण जेवतोच की नाही? मग व्यायामालाच कसं आपल्याला वेळ मिळत नाही? लेखक जेव्हा लेखकांनी हा म्हणजे हे पुस्तक लिहिलेलं आहे, आजी-आजोबांची पत्र, हे पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्राच्या वेळेला लेखकांचं वय 66 वर्ष होतं. तर लेखक म्हणताय, की मी 66 वर्षाचा असताना 66 इयर्स एवढं माझं वय असताना सुद्धा जर मी रोज व्यायाम केला नाही, तर मला जेवावसं वाटत नाही. म्हणजे ते किती फिट असेल त्यांचं आरोग्य. प्लेयर होते ते किती केलं तरी. म्हणजे व्यायामाचं महत्त्व ते त्यांच्या नातवंडांना समजून सांगतायत, की तुम्ही रोज व्यायाम केलाच पाहिजे. कोणतंही कारण त्याच्यासाठी सांगायचं नाही. तर तुम्ही जसे-जसे मोठे व्हाल, शाळा कॉलेजात गेले, की क्लासेस, ट्युशन याच्यामुळे तुम्हाला वेळ कमी मिळेल. तरी सुद्धा आरोग्य हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तुमचं शरीर चांगलं असेल, तरच तुम्ही अभ्यास पण चांगला करू शकतात. अगर आपका शरीर आपको साथ देगा तो ही पढ़ाई अच्छे से कर सकोगे ना. अगर आप बीमार पड़ गए तो आप पढ़ाई कर सकते हो क्या? नहीं. आणि शरीर चांगलं ठेवण्यासाठी काय करावं लागते? व्यायाम करावा लागतो. म्हणून व्यायामासाठी तास 2 तास काढलेच पाहिजे. मग तो व्यायाम तुम्ही कुठे करा. खुल्या मैदानावर मतलब ग्राउंडवर जाऊन खेळा किंवा एखाद्या क्लबमध्ये व्यायामाला जा किंवा जे आता व्यायामासाठी जिम असतात ना, जिममध्ये जाऊन व्यायाम करा.
कुठेही जाऊन करा, पण व्यायाम करा. व्यायामाचं महत्त्व ते आपल्या नातवंडांना सांगता आहेत. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शाळा कॉलेजमध्ये शिकवून येत नसते, होय ना? म्हणून तुम्ही जसे मोठे व्हाल तसे तुम्ही आपले स्वतःचे शिक्षक व्हा. टेनिसमध्ये एखादा चेंडू रेषेच्या आत आहे की बाहेर हे आपले आपणच पडताळून पाहतो आणि त्याचप्रमाणे तो खेळायचा की सोडून द्यायचा हे ठरवतो ना. तसेच प्रत्यक्ष आयुष्यामध्ये देखील आपल्याकरिता चांगले काय आणि वाईट काय हे तुमचे तुम्हाला कळले पाहिजे. म्हणजेच तुम्ही स्वतःवर अवलंबून राहायला शिकले पाहिजे, स्वावलंबी झालं पाहिजे. किती छान छान गोष्टी सांगतायत आजोबा आपल्या नातवंडांसाठी. काय सांगतायत ते की आयुष्यातली प्रत्येक गोष्ट शाळा कॉलेजामध्ये शिकवून मिळत नाही. तर प्रत्येक ठिकाणी अनुभवातून आपण शिकत असतो. स्कूल में, कॉलेज में हर एक पूरी जिंदगी की बातें हम लोग नहीं सीख सकते हैं। तो हम लोग जैसे-जैसे एक्सपीरियंस करते अलग-अलग चीज़ों का, तो उसमें से ही हम नई-नई बातें सीखते जाते हैं। जैसे-जैसे हम बड़े होते जाते, तो हम खुद अपने टीचर बनो. वो बोल रहे हैं आपको की आप खुद आपके टीचर बनो. तुम्ही तुमचे स्वतःचे शिक्षक व्हा. म्हणजे तुम्ही स्वतः काय करू शकतात, तुम्हाला काय करता येऊ शकतं, हे तुम्ही स्वतः ओळखायचं आणि याच्यावरती आपण कशाप्रकारे पुढे जाऊ शकतो हे यश मिळवण्यासाठी हे तुमचं तुम्हालाच करायचं आहे. खूप महत्वाचं वाक्य आहे, की तुम्ही स्वतः स्वतःचे शिक्षक व्हा. आता टेनिस खेळताना बघा, जर तुम्ही कधी टेनिस खेळला असाल, तर जेव्हा समोरून तो टेनिसचा चेंडू येतो, त्यावेळेला तो बरोबर आपल्या रेषेत आहे की नाही, आपण त्याला आपल्या त्या टेनिसच्या बॅटने मारू शकतो की नाही, हे आपल्यालाच ठरवावं लागतं की नाही. अगदी खूप कमी सेकंदाचा वेळ असतो त्याच्यामध्ये. तर हे स्वतःलाच ठरवावं लागतं. इथे कोणी तुमच्या कानात येऊन सांगणार आहे का? "अरे, असा-असा हा टेनिसचा बॉल आलाय, त्याला तू असं-असं मार." असं कोणी आपल्याला सांगतं का? नाही. तर ते आपल्याला स्वतःलाच ठरवावं लागतं. तर त्याचप्रमाणे जे काही आहे तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे, तुम्ही काय करू शकतात, काय करू शकत नाही, हे तुमचं तुम्हालाच ठरवायचं आहे. इसमें बहुत अच्छी ज़िंदगी कैसे जीनी चाहिए इसके बारे में लेखक ने बताया है कि जब टेनिस का बॉल सामने से आता है, तो वो सीधा हमारी तरफ आ रहा है या कहीं अलग जा रहा है, इसको हमें कैसा मारना चाहिए, कैसा खेलना चाहिए, ये हमें खुद को ठहराना पड़ता है। उस वक़्त कोई आके हमारे कान में नहीं बोलता कि आप ऐसे खेलो, वैसे खेलो, नहीं, वो डिसीज़न आपको लेना पड़ता है। तो उसी तरह आपकी ज़िंदगी में भी जो कुछ अच्छा, बुरा, जो कुछ डिसीज़न लेना है, तो वो खुद का खुद लेना आप सीखो. खुद के ऊपर डिपेंड रहना शिको. खुद के काम खुद करना शिको. काय म्हणतायत ते? तुम्ही स्वतःवर अवलंबून राहा. नेहमी दुसऱ्यावर अवलंबून राहू नका, की कोणी मला असं सांगितलं पाहिजे तर मी हे करेल. कोणी मला ते एक सांगितलं तर मी करेल. नाही, स्वावलंबी झालं पाहिजे. जसं विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी सांगते, की तुमच्या स्वाध्यायासाठी तुम्ही माझ्यावर किंवा शाळेतल्या शिक्षकांवर किंवा इतरांवर अवलंबून राहू नका. तुम्हाला धडा समजून सांगितलाय ना आम्ही, तुम्हाला समजलाय ना तो धडा, मग त्याची उत्तरं तुम्ही लिहायला शिका. हे छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, की आतापासून जर तुम्ही सुरुवात केली स्वतःचं स्वतः करायला, तर आयुष्यातले मोठे निर्णय घेताना तो सुद्धा तुम्ही तुमचे स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतात. म्हणून या छोट्या-छोट्या गोष्टीतूनच आपण पुढे ह्या गोष्टी शिकत गेल्या पाहिजेत. जो मैं आपको हमेशा बोलती हूँ ना, खुद के क्वेश्चन के आंसर खुद लिखना है, खुद इसके आंसर ढूँढो, किसी के ऊपर डिपेंड नहीं रहना है कि कोई आएगा और आपको आंसर बताएगा। तो यही चीज़ें हैं कि स्वावलंबी बनने की ये शुरुआत है। आप छोटे बच्चे हो, आपको हम ये नहीं बोल सकते कि आप खुद आपके पैसे कमा के लेके आओ, आप खुद आपका खाना बनाओ, स्वावलंबी बनो, नहीं। आपकी उम्र क्या है? पढ़ाई करने की। तो आप पढ़ाई करने का आपका काम चालू है, तो इस काम में आप स्वावलंबी कैसे बनोगे? तो धड़ा तो आप लेसन तो हम लोगों ने आपको समझा दिया है, तो इसके क्वेश्चन आंसर आप खुद ढूँढ के निकालोगे, खुद आप पढ़ाई के नए-नए टेक्निक ढूँढ के निकालोगे, तो ये आपका स्वावलंबन हो गया. आलं की नाही लक्षात? तुम्ही आता लहान आहात, तुम्ही मोठी-मोठी काम तुमचं महत्त्वाचं काम काय आहे? अध्यापन करणं म्हणजे अध्ययन करणं, शिकणं हे तुमचं काम आहे. अध्यापन करणं हे आमचं काम आहे आणि अध्ययन करणं हे तुमचं काम आहे. शिकायचंय तुम्हाला ना. मग शिकताना तुम्ही स्वावलंबी कसं व्हाल? तर अशा प्रकारे, की आपले स्वतःचे प्रश्नांची उत्तरं आपण लिहिणं, अभ्यास आपल्या लक्षात राहील, त्याच्यासाठी आपण काय नवीन-नवीन टेक्निक करू शकतो. तर हे सगळं शोधून काढणं. तर शिकणं आपलं काम आहे. आता तुम्हाला स्वावलंबी म्हणजे काय लगेच मोठी-मोठी कामं आम्ही करायला सांगत नाही आहोत. पण या लहान-सहान गोष्टीतूनच आपण पुढे शिकत जातो आणि मग मोठ्या गोष्टी करतानाही आपल्याला त्या सोप्या जातात. तर आतापासूनच आपण स्वावलंबी व्हायला शिकलं पाहिजे. स्वावलंबी म्हणजे स्वतःची कामं स्वतः करणे. स्वावलंबी का मतलब खुद के काम खुद करना. नुसता अभ्यासच नाही, तुम्ही घरातली सुद्धा छोटी-छोटी कामं, अगदी तुमचं कपडे आवरून ठेवणं,
तुमची पुस्तकं नीट ठेवणं, ही कामं पण तुम्ही स्वतः करू शकतात की नाही? बरोबर? तर अशा प्रकारे आपले स्वतःच्या आयुष्यातले निर्णय आपण स्वतः आपल्याला घेता यायला पाहिजे. आता आपण तिसऱ्या सहस्त्रकामध्ये प्रवेश करत आहात. संपर्क माध्यमे, दळणवळण आणि संदेशवहनाचा आवाकाही वाढतो आहे. आता आपल्या घरी बसल्या जागी हवी ती माहिती तुम्हाला ईमेल आणि इंटरनेटद्वारे मिळू शकते. तरीही तुमच्या मित्रांशी व कुटुंबाशी असलेला आपला व्यक्तिगत संपर्क तुटू देऊ नका. येत्या सहस्त्रकांसाठी तुम्हाला माझ्या शुभेच्छा. सहस्त्रक म्हणजे मिलेनियम. म्हणजे आता आपण नवीन युगामध्ये आहोत. सहस्त्रक म्हणजे मिलेनियम. नवीन युगामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. तर आता आपलं हे नवीन युग कसं आहे? संपर्क माध्यमे, वेगवेगळ्या प्रकारची संपर्क म्हणजे एकमेकांशी आपल्याला जॉइंट ठेवणारे म्हणजे तुमचे इंटरनेट म्हणा, WhatsApp म्हणा, मोबाईल फोन म्हणा, ईमेलद्वारे वगैरे जे आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतो, तर ही संपर्क माध्यमे, दळणवळणाची साधने म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपण खूप लवकर जाऊ शकतो विमानाने वगैरे प्रवास करणे. संदेशवहन म्हणजे आपले मेसेजेस आपण एकमेकांना खूप लवकरात लवकर पाठवू शकतो. या सगळ्याचा आवाका हं, आवाका याचा कसा आहे? वाढतो आहे. आता हे सगळं वाढत आहे. ज्यावेळेला त्यांनी लिहिलेलं आहे ते पत्र, तर आता तर आपण 2020 मध्ये प्रवेश केलाय. 2020 मध्ये आपण आता प्रवेश करून घेतलेला आहे. तर आता तर खूपच म्हणजे इंटरनेट, दळणवळण, संपर्क माध्यमे हे आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भागच झालेले आहेत. बरोबर आहे की नाही? कारण की आताही आपण पहा एकमेकांच्या समोर नाही आहोत. तुम्ही मला पाहू शकत नाही, मी तुम्हाला पाहू शकत नाही. तरी आपण छान प्रकारे मी तुम्हाला शिकवते आणि तुम्ही ते समजून घेतात. किती मोठ्या प्रमाणामध्ये इंटरनेटचा वापर वाढलेला आहे आजच्या परिस्थितीमध्ये. तर त्यावेळेला तर लेखकांसाठी त्यावेळेला इतकं नव्हतं. तरी ते सांगतायत की तुमचा हा सगळा आवाका वाढणार आहे. तर तुम्ही आपल्या घरी बसल्या हवी ती माहिती अगदी 1 ते 2 मिनिटामध्ये तुम्हाला हवी ती माहिती मिळू शकते. तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींशी सगळ्यांशी गप्पा मारू शकतात. पण इथे काय म्हणतायत ते, तुम्हाला हे सगळं घरी बसल्या तुम्हाला अनेक खूप मित्र मिळतील. तुम्ही सगळ्यांशी संदेश करू शकतात, बोलू शकतात. पण व्यक्तिगत संपर्क मात्र तुम्ही तुटू देऊ नका. व्यक्तिगत संपर्क म्हणजे प्रत्यक्ष त्यांना भेटणं, प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलणं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला समजा एखाद्या मित्राचा बर्थडे वगैरे असेल किंवा आपलाच वाढदिवस आहे आणि कोणी तुम्हाला फक्त WhatsAppवर हॅपी बर्थडे इतका मेसेज टाकून दिला, तर तुम्हाला आनंद तर वाटतोच. पण तुमच्या त्याच जवळच्या मित्राने जर तुम्हाला फोन केला आणि फोनवर तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तर तुम्हाला किती आनंद होतो. कारण की तो स्वतःहून आपल्याशी बोलतो, समोरासमोर आपल्याशी बोलतो. म्हणजे हे जे व्यक्तिगत संपर्क याचा वापर करा तुम्ही. माध्यमांचा मेसेजेस वगैरे पाठवण्यासाठी. पण व्यक्तिगत बोलणं बंद करू नका. व्यक्तिगत जे बोलणं आपलं आहे, ते आपण संपर्क म्हणजे एकमेकांच्या सानिध्यात येणं, तर ते तुटू देऊ नका. व्यक्तिगत आपण सगळ्यांशी बोललंच पाहिजे. आणि आता हे तर आजी-आजोबा आहेत, तर आपल्याला आजी-आजोबांशी बोलायचा पण कंटाळा करतात तुम्ही आजकालची मुलं जी आहेत. तर ह्या ह्या मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, की हे नातवंडांचं पत्र हे तुमचा व्हिडिओ पाहून झाल्यावरती नक्कीच तुम्ही तुमच्या आजी-आजोबांना फोन लावा आणि त्यांच्याशी फोनवर बोला. बघा तुम्हाला पण आनंद वाटेल आणि त्यांना पण खूप आनंद वाटेल. कारण की आपण जरी कितीही जवळ आलेलो असलो तरी हे व्यक्तिगत संपर्क जे आहेत, व्यक्तिगत आपल्या भावना आहेत, ह्या खूप महत्त्वाच्या असतात आणि त्याच्यानेच आपल्यामधलं प्रेम आणि जिव्हाळा हा कायम राहतो. तर करणार ना नक्की तुम्ही तुमच्या आजी-आजोबांना फोन? आता काय म्हणतात येत्या सहस्त्रकासाठी तुम्हाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. म्हणजे आता जे येणारे नवीन सहस्त्रकाचं वर्ष आहे, मिलेनियम इयर जे आहे त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. त्यांनी आपल्या नातवंडांना शुभेच्छा दिलेल्या आहे. सप्रेम तुमचा आजोबा. सप्रेम म्हणजे तुम्हाला भरपूर प्रेम, प्रेमासहित असा त्याचा अर्थ होतो. तुमचा आजोबा. असं हे छानसं पत्र आणि आपल्या मनातल्या भावना नंदू नाटेकर यांनी आपल्या नातवंडांसाठी लिहिलेल्या आहेत. त्या फक्त त्यांच्या नातवंडांसाठी नाहीयेत, तर त्या तुमच्यासाठी पण आहेत. तुम्ही असं वागलं पाहिजे म्हणून हा धडा तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. तर आपण आता हे पाहून घेऊया, शब्दार्थ पाहून घेऊया. गिरिस्थान, पर्वतावरील ठिकाण. नजराणा, मौल्यवान भेट. सबब म्हणजे कारण. तर मला आशा आहे की तुम्हाला हा धडा समजला असेल, आवडला असेल. आजोबांच्या भावना तुमच्यापर्यंत पण खूप चांगल्या प्रकारे पोहोचल्या असतील. तुम्ही सुद्धा आता तुमच्या आजी-आजोबांना काय करायचंय? फोन करायचा आहे व्हिडिओ बघून झाल्यावरती. चला तर मग जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा,
कमेंट करून मला सांगा तुम्ही फोन केला होता की नाही तुमच्या आजी आजोबांना आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा म्हणजे येणारे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळत जातील. चला तर मग भेटूया व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काय करा, यावेळेला तुम्ही आपल्या आजी आजोबांना फोन करा.